मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय कायदेशीर सल्लागार. तर विचारा, कायदेशीर सल्लागार ह्या विषयावरती आज चर्चा करतात आणि तेही नेहमी मी कायदेशीर सल्लागार म्हणून तुम्हाला माहिती देत असतो. असाच व्यक्ती कायदेशीर सल्लागार काय हे सांगतोय. ऐकून गंमत वाटत, पण ऍक्च्युअल स्थितीमध्ये जर विचार करता झाला तर सामान्य व्यक्ती पासून अगदी मोठ्या मोठ्या कॉर्पोरेशन, कंपन्या, अगदी सरकारी संस्थांना सुद्धा कायदेशीर सल्ल्याची गरज लागते. आता बऱ्याच अंशी जसं आपण फॅमिली डॉक्टर म्हणतो तसे फॅमिली लॉयर पण असतात आणि सामान्यतः खाजगी व्यक्तींचे ते सल्लागार म्हणून त्याच्याकडे नियमितरित्या कोणाकडे, बाबा माझं एक अडचण आहे, काय करू, असं विकत घ्यायचंय, काय करू, घेऊ का नको घेऊ, हा फ्लॅट घेऊ का नको घेऊ, मी अडचणीत येणार का, मी याला पैसे दिलेत, माझे पैसे कसे रिकव्हर होतील, पासून अनेक प्रकारची अडचणी असतात. अनेक प्रकारच्या मनामध्ये कायदेशीर शंका असतात. ते दूर करणारा कोणतरी व्यक्ती, हक्काचा व्यक्ती लागतो आणि तो व्यक्ती, त्याचा कायदेशीर सल्लागार जो असतो, तो मित्र ज्याला कायद्याचं कळतं, जो त्याला योग्यरित्या सांगू शकतो की येस, हे हो किंवा हे नाही, त्या व्यक्तीकडे तो हक्काने जातो आणि तो कायदेशीर सल्लागार असतो. आता कायदेशीर सल्ला सामान्यतः वकील सल्लागार तोंडी देतात तेव्हा एखाद्या प्रश्न करतात, त्याच्या वैयक्तिकरित्या संपर्क साधून संपूर्ण समस्येवरती चर्चा करतो. आता जेव्हा मोठ्या स्वरूपावरती जर विचार करतात आला तर कायदेशीर सल्लागार हा मूळतः एक वकील असतो, जो मोठ्या कॉर्पोरेशनमध्ये किंवा संस्थेला कायदेशीर सल्ला देत असतो. त्यांचा तो इन हाऊस वकील असतो किंवा कॉर्पोरेट सल्लागार असतो, त्याला असं संबोधलं जातं आणि तो त्याकरता गलेलट्टा पगार घेऊन तो त्याच गोष्टीत माहीर असतो आणि तो त्याचं की बाबा हे करा किंवा नका करू. आता त्यामुळे असे कायदेशीर सल्लागार विशिष्ट कायद्यामध्ये पारंगत असतात, त्या विशिष्ट क्षेत्रात ते माहीर असतात. जर कायदेशीर सल्ला चुकीचा असेल तर शंका नाही की एखादा वकील सरावातील त्रुटीसाठी जबाबदार असेल. जर तो साधा आणि स्पष्ट असेल किंवा त्याचा परिणाम हानिकारक असेल, पण नॉर्मल कोर्समध्ये वकील हे आपल्या अशिलाला मार्गदर्शन करतात, चुकीचं मार्गदर्शन करत नाहीत. ते सांगतात, बाबा इथे खड्डा आहे, ठेच लागण्याची शक्यता आहे, तू हा मार्ग पत्करू नको. आता त्यातनंही त्या अशिलाने टाळून पुढे गेला आणि ठेच लागली, त्याकरता तो वकील बिलकुल जबाबदार राहत नाही, हे नक्की. पण समजा काही चुकीचा सल्ला दिला तर अधिवक्ता ज्या क्लायंटच्या वतीने तो नियुक्त केला गेला आहे त्याच्या निष्काळजीपणासाठी जबाबदार असेल. जसा डॉक्टर असतो, ऑडिटर असतो, तसंच वकीलही असतो. पण नॉर्मल कोर्समध्ये वकील हे शक्यतो कायद्याला सोडूनचे सल्ले देत नाहीत. कायदेशीर सल्लागार सहसा कार्यालयात काम करतात, त्यांना काही वेळा कोर्टात जाण्याची वेळ किंवा गरज भासू शकते, पण सामान्यतः त्यांचं कामकाज हे कार्यालयीन वातावरणात चालते. आपण विचार करतो की सामान्य माणसांपासून भारतामध्ये राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्या केंद्र सरकारला सुद्धा कायदेशीर सल्ल्याची गरज लागते. तर सर्वोच्च कायदेशीर सल्लागार कोण असेल तर आपल्याकडे अटॉर्नी जनरल हे भारतातील सर्वोच्च कायदा अधिकारी आहेत. ते भारत सरकारचे मुख्य कायदेशीर सल्लागार आहेत आणि सर्व कायदेशीर बाबींवर केंद्र सरकारला ते मार्गदर्शन करत असतात. तसं राज्य सरकारचंही असतं. सांगायचा मतलब असाच की कायदेशीर सल्ला हे प्रत्येकाला लागतो, तुम्हालाही लागतो, तसं देशालाही लागतो, प्रत्येकाला लागतो. तुमचा कायदेशीर सल्लागार कोण याचा विचार तुम्ही करायचा असतो आणि त्याला अगदी हक्काने विचारायचं असतं आणि नुसतंच उगीच प्रश्न विचारत बसायचे नाही, कधीतरी पैसे पण द्यायचे असतात, हे लक्षात ठेवा. पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन येईल. तिथपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.